नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद PWD WRD स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा एक टॉपिक घेणार आहोत, प्लंबिंग आणि किंवा ट्रॅपवरती। मला वाटतं PWDला असा काहीतरी प्रश्न पडलेला होता प्लंबिंगचा सुद्धा, जसं कार्पेंट्रीचा पडला होता, सुतारकामाचा पडला होता, तसा प्लंबिंगचा सुद्धा काहीतरी प्रश्न पडलेला होता। त्याच्यामुळे आपण काही डायग्रामद्वारे डायग्रामवरती प्रश्न पडू शकतो अशा पद्धतीचे काही प्रश्न घेतलेले आहे। म्हणजे आकृती दाखवून तुम्हाला विचारतील की हा ट्रॅप कोणता आहे किंवा याचं नाव काय आहे, अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न पडू शकतात मित्रांनो। आणि पडले असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, ज्यांचा PWDचा पेपर झालेला आहे त्यांचा, आणि ज्यांचा आज पेपर, आता मला वाटतं पेपर ज्यांचा आज जिल्हा परिषदेचा पेपर असेल त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक मित्रांनो। तर बघा मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, अ फ्लोअर ट्रॅप कॉमनली यूज टू कलेक्ट वॉटर फ्रॉम द फ्लोअर्स किचन अँड बाथरूम इज कॉल्ड। तुम्हाला थोडंसं दिसायला प्रॉब्लेम होईल, थोडासा साईज थोडीशी माझ्याकडून कमी झाली। फरशी, स्वयंपाकघर आणि स्नानगृहामधून पाणी गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मजल्यावरील ट्रॅपला काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, त्याला न्हाणी ट्रॅप असं म्हणतात। किंवा कधी कधी अशा पद्धतीची तुम्हाला आकृती टाकली जाईल, म्हणजे अशा पद्धतीची नाही पडणार, थोडंसं त्याला अशा पद्धतीचा शेपसारखी आकृती पडेल आणि विचारतील की हा कोणता ट्रॅप आहे। तर मित्रांनो, हा जो ट्रॅप आहे हा आहे न्हाणी ट्रॅप। लक्षात ठेवा मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न पडू शकतात। नंतरचा प्रश्न पाहूया। जे नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करतायत। त्यानंतर लाईक करा, शेअर करा मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द ट्रॅप यूज फॉर अ वॉटर क्लोजेट कॉल्ड? की वॉटर क्लोजेट मध्ये जो ट्रॅप वापरला जातो त्या ट्रॅपला काय म्हणलं जातं? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, त्याला पी ट्रॅप असं म्हणतात। मला थोडंसं मित्रांनो म्हणायची जास्त सवय लागलेली आहे मित्रांनो, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मित्रांनो हा शब्द येतो, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो, सॉरी। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं पी ट्रॅप असतो। पी ट्रॅपची साईज लक्षात ठेवा। पी ट्रॅपवरती असा प्रश्न पडू शकतो किंवा एखाद्या वेळेस खाली देतील आणि ही आकृती कोणत्या ट्रॅपची आहे अशा पद्धतीनं सुद्धा प्रश्न पडू शकतो। तर या पद्धतीनं पी ट्रॅप असतो, त्यानंतर अशा सुद्धा पद्धतीनं पी ट्रॅप असतो, त्याची व्यवस्थित शेप लक्षात ठेवा मित्रांनो। तर वॉटर क्लोजेटमध्ये जो ट्रॅप यूज केला जातो त्याला पी ट्रॅप म्हणतात। नंतरचा प्रश्न पाहूया। नंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅशच्या जंक्शनवर अनेकदा इंटरसेप्टिंग, त्याला आपण जाळं म्हणू शकतो किंवा सापळा म्हणू शकतो किंवा ट्रॅप दिला जातो, तर कुठं दिला जातो तो? इंटरसेप्टिंग ट्रॅप आर ऑफन प्रोव्हाइडेड ॲट द जंक्शन ऑफ। की इंटरसेप्टिंग जो ट्रॅप असतो तो कोणत्या जंक्शनला प्रोव्हाइड केला जातो? स्वयंपाकघर किंवा आंघोळीच्या सलेज पाईप किंवा फ्लोअरवरती, किंवा घरातील सिवर असेल किंवा नगरपालिका सिवरला असेल, हवेशीर स्तंभ आणि बाजूकडील सिवरला, का खोली किंवा छतावरील नाला किंवा दुसरा नाला स्नान आणि स्वयंपाकघरातून येतो त्याला आपण इंटरसेप्टिंग ट्रॅप जोडतो का? तर कशाला आपण इंटरसेप्टिंग ट्रॅप प्रोव्हाइड करतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, जे घरातील सिवर असेल किंवा जे नगरपालिका वगैरे त्याचे सिवर असतील त्याच्यामध्ये इंटरसेप्टिंग ट्रॅप यूज केला जातो। अशा पद्धतीनं इंटरसेप्टिंग ट्रॅप असतो, लक्षात ठेवा। अशा पद्धतीनं इंटरसेप्टिंग ट्रॅप असतो जो घरातील सिवर किंवा नगरपालिका सिवरला यूज केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो, थोडासा आवाज वगैरे आला तर ॲडजस्टमेंट करा। इज सिमिलर टू पी ट्रॅप। पी ट्रॅप सारखेच असते, पी ट्रॅप सारखेच असते, त्याला काय म्हणतात नेमकं? त्याला फ्लोअर ट्रॅप म्हणतात का, यस ट्रॅप म्हणतात का, इंटरसेप्टिंग ट्रॅप म्हणतात का, क्यू ट्रॅप म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी नंबरचं, याला यस ट्रॅप म्हणतात। अशा पद्धतीने यस ट्रॅपचा आकार असतो आणि पी ट्रॅपचा आकार असा असतो, दोन्हीचं सेम आहे। पण इथं थोडंसं या ठिकाणी थोडं खाली गेलेला असतो आणि या ठिकाणी थोडंसं इकडे गेलेलं असतो, हे थोडंसं लक्षात ठेवा। याच्यावरती सुद्धा प्रश्न पडू शकतात की एखादे ड्रॉइंग टाकतील आणि विचारतील हा कोणता ट्रॅप आहे, पी ट्रॅप आहे का यस ट्रॅप आहे? तर त्याचा आकार चांगला लक्षात ठेवा। हे थोडंसं पी ट्रॅप सारखं दिसतं आणि हे यस शेपमध्ये तुम्हाला दिसत असेल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नंतरचा प्रश्न आहे, इज कन्स्ट्रक्टेड आउटसाइड द बिल्डिंग टू कॅरी वेस्ट वॉटर डिस्चार्ज।
सांडपाणी वाहून नेण्यासाठी इमारतीच्या बाहेर बांधले जाते त्याला काय म्हणतात? नेमकं कोणता ट्रॅप तिथं यूज करतात की ते जेणेकरून जे वेस्ट वॉटर असतं ते आपण कॅरी करू शकतो? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, त्याला गल्ली ट्रॅप असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं गल्ली ट्रॅप असतो, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, खूप मेहनत लागते. नंतरचा प्रश्न पाहूया. सर्व ट्रॅपमध्ये किमान डॅश डॅश खोल पाण्याचा सील असणे आवश्यक आहे. किती सेंटीमीटरपर्यंत खोल पाण्याचा सील असणे आवश्यक आहे मित्रांनो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, 2.5 सेंटीमीटर एवढं खोल पाण्याचा सील सर्व ट्रॅपमध्ये किमान असायला हवा. मला थोडंसं ते मित्रांनो म्हणायची सवय लागलेली आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काहींचं म्हणणं असं सर ते मित्रांनो पुन्हा पुन्हा म्हणू नका, पण मला ते आता आदत झाली, त्याच्यामुळं सॉरी मित्रांनो. नंतरचा प्रश्न पाहूया. द गिवन फिगर इज इन ॲन एक्झाम्पल ऑफ, की दिलेली आकृती हे कशाचं उदाहरण आहे? पी ट्रॅपचं, क्यू ट्रॅपचं, का हाफ यस ट्रॅपचं, का यस ट्रॅपचं? तर आपण नेमकंच बघितलं आत्ता याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये, आपण त्याचा शेप बघितला. तर अशा पद्धतीनं जो आकार असतो, हा आकार तुम्हाला कशासारखा दिसतोय? पी सारखा, म्हणून याला म्हटलं जातं पी ट्रॅप. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. असा सुद्धा प्रश्न पडू शकतो मित्रांनो, मला वाटतं PWDला याच्यावरती प्रश्न पडलेले होते. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, द गिवन फिगर इज ॲन एक्झाम्पल ऑफ, की दिलेली आकृती हे कशाचं उदाहरण आहे, कोणत्या ट्रॅपचं उदाहरण आहे? थोडेसे इमेज मी गुगलवरून डाउनलोड केले. तर पहा, त्याला फ्लोअर ट्रॅप म्हणतात, का एस ट्रॅप म्हणतात, का इंटरसेप्टिंग ट्रॅप म्हणतात, का क्यू ट्रॅप म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, याला इंटरसेप्टिंग ट्रॅप असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हे आकार वगैरे व्यवस्थित, इंटरसेप्टिंग ट्रॅप असं त्याला म्हटलं जातं. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, द गिवन फिगर इज ॲन एक्झाम्पल ऑफ, ही जी दिलेली आकृती आहे हे कोणत्या ट्रॅपचं उदाहरण आहे? बघा, कोणत्या ट्रॅपचं उदाहरण आहे? अशा पद्धतीचा हा आकृतीचा आकार दिलेला आहे. नेमकं गल्ली ट्रॅप आहे, नाणी ट्रॅप आहे, इंटरसेप्टिंग ट्रॅप आहे, का यस ट्रॅप आहे? तर आपण आता गल्ली ट्रॅप पण बघितला, नाणी ट्रॅप पण बघितला, इंटरसेप्टिंग ट्रॅप पण बघितला आहे ना. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं गल्ली ट्रॅप. अशा पद्धतीचा जो आकार असतो तो गल्ली ट्रॅपचा असतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, द गिवन फिगर इज ॲन एक्झाम्पल ऑफ, की ही जी दिलेली आकृती आहे हे कशाचं उदाहरण आहे? ही जी दिलेली आकृती आहे हे कोणत्या ट्रॅपचं उदाहरण आहे? नेमकं फ्लोअर ट्रॅपचं आहे, का एस ट्रॅपचं, का इंटरसेप्टिंग ट्रॅपचं, का क्यू ट्रॅपचं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, याला क्यू ट्रॅप असं म्हणतात. लक्षात ठेवा, क्यू ट्रॅप. तर अशा पद्धतीने आपण हे 10 प्रश्न घेतलेले आहे मित्रांनो. तर असे सुद्धा प्रश्न पडू शकतात, लक्षात ठेवा. अगोदर त्यांनी आता पुढच्या पेपरला नेमकं दुसऱ्या एखाद्या घटकावर घेऊ शकतात. विटावरती जास्त प्रश्न पडू शकतात, एखाद्यावरती क्वीन क्लोजर असेल, किंग क्लोजर असेल, ह्या सुद्धा आकृत्या पडू शकतात. त्याचा सुद्धा आपण एखादा व्हिडिओ नक्की घेऊया. तर पहा, वेगवेगळे प्रकारचे ट्रॅप असतात. ही जो तुम्हाला ट्रॅपचा आकार दिसतोय, एक मिनिट, हा जो आकार दिसतोय तुम्हाला, हा याला बेल ट्रॅप म्हणतात. हा आता आपण बघितला इंटरसेप्टिंग ट्रॅप. हा जो आहे हा फ्लोअर और नाणी ट्रॅप असं म्हणतो आपण. हा जो आहे हा गल्ली किंवा क्यू ट्रॅप असं म्हटला जातो. हा जो आहे हा यू बेंड आहे. त्यानंतर हा जो आहे हा थ्रू ट्रॅप आहे. हा जो आहे हा यस ट्रॅप आहे. हा जो आहे हा पी ट्रॅप आहे. हा बॉटल ट्रॅप आहे. हा ड्रम ट्रॅप आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे ट्रॅप असतात. अशा आकृती टाकतील आणि विचारतील हा कोणत्या पद्धतीचा ट्रॅप आहे, असे सुद्धा प्रश्न पडू शकतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण हे ट्रॅपवरचे आज प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि एकदा बेल आयकनचं क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.